परदेशी गुंतवणूकदार आपल्या देशामध्ये 2 प्रकारे गुंतवणूक करू शकतात. ते 2 मार्ग म्हणजेच एफ-डी-आय आणि एफ-पी-आय. एफ-डी-आय म्हणजे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आणि एफ-पी-आय म्हणजे फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट. सुरुवातीला आपण फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणजेच एफ-डी-आयबद्दल जाणून घेऊया. जेव्हा आपण परदेशी कंपनी आपल्या देशात कोणत्याही कंपनीमध्ये 10% जास्त भागभांडवल विकत घेत असेल, तर अशा गुंतवणुकीला एफ-डी-आय म्हणजेच फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट समजलं जाईल. 2018 वॉलमार्ट या कंपनीने फ्लिपकार्टमध्ये बहुसंख्य भागभांडवल विकत घेतलं होतं, जे की त्या कंपनीच्या जवळजवळ 77% होतं. हे एक एफ-डी-आयचं उदाहरण होतं. याशिवाय एफ-डी-आय करण्याचा आणखी एक मार्ग आहे. जर एखाद्या परदेशी कंपनीने आपल्या देशात स्वतःची उत्पादन सुविधा स्थापन केली असेल, तर अशा प्रकारची गुंतवणूक ही एफ-डी-आयच्या श्रेणीमध्ये ठेवली जाते. ॲपल कंपनी बेंगलोरमध्ये आपली उत्पादन सुविधा सुरू करणार, अशी बातमी तुम्ही ऐकली असणार. हे देखील एक एफ-डी-आयचे उदाहरण आहे. मुळात एफ-डी-आय व एफ-पी-आय हे 2 मार्ग आहेत, ज्याद्वारे परदेशी गुंतवणूकदार आपल्या देशामध्ये गुंतवणूक करत असतात. पण अशा प्रकारे गुंतवणूक करून या कंपन्यांना काय फायदा होत असेल, असा प्रश्न माझ्यासारखा तुम्हालाही पडला असणार. तर याचं उत्तर द्यायचं झालं तर आपल्या देशात कोणत्याही कंपनीने एफ-डी-आयद्वारे गुंतवणूक केली तर याचे अनेक फायदे आहेत. पहिला फायदा म्हणजे या कंपन्यांना कस्टम ड्युटी लागत नाही, की जेव्हा पण ही कंपनी भारतात आपली उत्पादने निर्यात करत असते, या कंपनीने जर भारतामध्ये उत्पादन निर्यात केलं तर तिला या उत्पादनांवर कस्टम ड्युटी द्यावी लागते. पण जर कंपनीने आपली उत्पादने भारतात तयार केली तर या उत्पादनांवर कस्टम ड्युटी लागणार नाही. कंपनीला मिळणारा दुसरा फायदा हा उत्पादनाशी संबंधित आहे. कारण भारतामध्ये कामगार खर्च खूप कमी आहे. याचं कारण म्हणजे लोकसंख्या. यावर बरेच घटक परिणाम करतात, पण महत्त्वाचं कारण म्हणजे लोकसंख्या. अनेक वेळा या कंपन्या उत्पादन खर्च कमी करण्यासाठी भारतात उत्पादन सुविधा सुरू करतात किंवा ते कोणत्यातरी भारतीय कंपनीमध्ये बहुसंख्य हिस्सेदारी विकत घेतात. आणि याशिवाय गव्हर्नमेंट पॉलिसीसारखे अनेक कारणे आहेत. भारत सरकार अनेक अनुकूल आणि आकर्षक धोरणं जारी करतात, जे की परदेशी कंपन्यांना भारतात त्यांच्या उत्पादन सुविधा सुरू करण्यासाठी आकर्षित करतात. त्यामुळे आत्तापर्यंतच्या या चर्चेमध्ये आपण पाहिलं आहे की भारतात थेट परकीय गुंतवणूक करण्याचे 2 प्रकार येतात. एक तर परदेशी गुंतवणूकदार भारतीय कंपनीमध्ये 10% जास्त हिस्सा घेत असतील किंवा भारतात त्यांच्या उत्पादन सुविधा स्थापन करत असतील, तर यांना एफ-डी-आय म्हटलं जातं. यानंतर आपण एफ-पी-आय म्हणजेच फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंटबद्दल बोलूया. तर ही अशी गुंतवणूक आहे जिथे परदेशी गुंतवणूकदार भारतातल्या एखाद्या कंपनीमध्ये 10% कमी भागीदारी घेतात. आणि मुळात या श्रेणीमध्ये 2 प्रकारचे गुंतवणूक असतात. त्या म्हणजे एफ-आय-आय आणि क्यू-एफ-आय. एफ-आय-आय म्हणजे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर आणि क्यू-एफ-आय म्हणजे क्वालिफाईड फॉरेन इन्व्हेस्टर. परदेशी संस्था गुंतवणूकदारांना भारतामध्ये 1984 परवानगी दिली आणि या श्रेणीमध्ये पेन्शन फंड, म्युच्युअल फंड, परदेशी विमा कंपन्या, एंडोमेंट फंड आणि विविध प्रकारचे गुंतवणूक ट्रस्ट यांचा समावेश करण्यात आला. आणि जर आपण क्वालिफाईड फॉरेन इन्व्हेस्टरबद्दल विचार केला तर यांना 2011 भारतात चालू केलं गेलं. या कॅटेगरीमध्ये उच्च नेटवर्थ व्यक्ती, इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर आणि व्यावसायिक व्यक्ती यांचा समावेश होतो. आणि आपल्याला एक गोष्ट माहिती असली पाहिजे, ती म्हणजे एफ-आय असो किंवा क्यू-एफ-आय, दोन्ही प्रकारच्या परदेशी गुंतवणूकदारांना भारतात गुंतवणूक करण्यापूर्वी सेबीमध्ये नोंदणी करणं आवश्यक असतं. आणि या 2 प्रकारच्या गुंतवणूकदारांमध्ये नियम आणि निर्बंधाच्या पातळीसंबंधी फरक आहे. एफ-पी-आय या प्रकरणात निर्बंध आणि नियम थोडे कठोर आहेत, जे की क्यू-एफ-आयच्या बाबतीमध्ये निर्बंध आणि नियम थोडे शिथिल केलेले आहेत. पात्र विदेशी गुंतवणूकदारांसाठी के-वाय-सीमध्ये नियम शिथिल करण्यात आलेले आहेत. याचा अर्थ असा आहे की कोणत्याही संस्थात्मक गुंतवणूकदारासाठी एफ-आय-आयनुसार नोंदणी करणं थोडं अवघड आहे, पण क्यू-एफ-आयनुसार फक्त के-वाय-सी करून नोंदणी करता येते. परंतु 2014 विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार आणि पात्र विदेशी गुंतवणूकदार म्हणजेच एफ-आय-आय आणि क्यू-एफ-आय यांना एकत्रित करण्यात आलं आणि यांना एफ-पी-आय म्हणजेच फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट म्हटलं गेलं. हे एकत्रीकरण सेबीने के-एम चंद्रशेखर यांच्या समितीच्या शिफारसीनुसार केलेलं आहे. आणि या एकत्रीकरणानंतर सर्व परदेशी गुंतवणूकदारांना भारतीय सुरक्षा बाजारात गुंतवणूक करायची असेल तर त्यांना सेबीकडे एफ-पी-आयद्वारे नोंदणी करावी लागेल अशी अनिवार्य अट टाकण्यात आली. याचा अर्थ असा होतो की 2014 पूर्वी जे क्यू-एफ-आय आणि एफ-आय-आय होते त्यांनाही सेबीमध्ये पुन्हा नोंदणी करावी लागणार. यानंतर लगेचच 2014 आणखी एक सेबीने परिपत्रक जारी केलं, ज्यामध्ये सेबीने म्हटलं होतं की आत्तापासून एफ-पी-आय म्हणजेच फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट्स याला नवीन नावाने ओळखलं जाईल आणि हे नवीन नाव होतं आर-एफ-पी-आय म्हणजेच रजिस्टर्ड फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट. आजही आपण बातम्यांमध्ये चर्चा करत असताना किंवा इतर ठिकाणी आर-एफ-पी-आय न म्हणता एफ-पी-आयच म्हणतो. सेबीने आणखी एक गोष्ट केली, ती म्हणजे सेबीने सर्व एफ-पी-आयला त्यांच्या जोखमीच्या आधारावरती 3 भागामध्ये वर्गीकृत केलेलं आहे.
सोवरजेन वेल्थ फंड्स, सेंट्रल बँक्स, मल्टीलॅटरल एजन्सीज अँड गव्हर्नमेंट ओन्ड बाय फॉरेन इन्व्हेस्टर्स यांना लो रिस्क इन्व्हेस्टरमध्ये समाविष्ट केले गेलं व यांना कॅटेगरी फर्स्ट रजिस्टर्ड फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट असं म्हटलं गेलं. यानंतर मिडियम रिस्क इन्व्हेस्टरमध्ये पेन्शन फंड, इन्शुरन्स फंड, म्युच्युअल फंड आणि एंडोमेंट फंड ऑफ फॉरेन कंट्रीज यांचा समावेश करण्यात आला व यांना सेकंड कॅटेगरी रजिस्टर्ड फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट असं म्हटलं गेलं. यानंतर हाय रिस्क इन्व्हेस्टरमध्ये व्हेंचर कॅपिटल फंड्स आणि प्रायव्हेट इक्विटी फंड्स यांचा समावेश केला गेला व यांना थर्ड कॅटेगरी रजिस्टर्ड फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट असं नाव देण्यात आलं. यामुळे आत्तापर्यंत हे स्पष्ट झालेलं आहे की जर कोणत्याही गुंतवणूकदाराला भारताच्या शेअर बाजारात गुंतवणूक करायची असेल तर त्याने स्वतःची नोंदणी भारताच्या सुरक्षा आणि समुदाय बाजाराचे रेग्युलेटर म्हणजेच FPIद्वारे सेबीमार्फत करावी लागते. पण इथे एक ट्विस्ट आहे आणि ट्विस्ट असा आहे की FPI होण्यासाठी तुम्हाला सेबीमध्ये नोंदणी करणं अनिवार्य आहे. परंतु असे काही विदेशी गुंतवणूकदार देखील आहेत जे सेबीमध्ये नोंदणी न करता भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक करत असतात. या दोघांमधला फरक म्हणजे FPIद्वारे थेट भारताच्या शेअर बाजारात गुंतवणूक करू शकता, परंतु असे विदेशी गुंतवणूकदार जे सेबी किंवा FPIकडे नोंदणीकृत नाहीत ते थेट भारताच्या सिक्युरिटी मार्केटमध्ये गुंतवणूक करू शकत नाही. परंतु अप्रत्यक्षपणे हे लोक नोंदणीकृत FPI मार्फत भारताच्या शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करत असतात. यामध्ये भारतीय कंपनीचे शेअर्स त्यांना मिळत नसतात, त्यांना पार्टिसिपंट नोट्स मिळतात. यालाच पी नोट्स असं म्हटलं जातं आणि हे एक ऑफशोअर डेरिव्हेटिव्ह इन्स्ट्रुमेंट आहे ज्याची आपण पुढील भागामध्ये सविस्तर माहिती घेऊया. तर आतापर्यंत आपण FDI, FII आणि QFI यांच्याबद्दल बरीच माहिती बघितली. आय होप हा व्हिडिओ आपल्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह असेल. अशाच अर्थशास्त्रीय संकल्पनांना जाणून घेण्यासाठी बुक्सतावा प्लेलिस्टला फॉलो करा. थँक्यू फॉर वॉचिंग अँड सपोर्टिंग बुक्सतावा.